नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपी सोबत। मंडळी, आज आपण अक्षय तृतीया स्पेशल रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे कानोले। आता आपण दिवाळीला जशी करंजी बनवतो अगदी त्याच पद्धतीचे हे कानोले असतात। या कानोल्यांना करंजीचं दुसरं रूप म्हणायला काही हरकत नाही, कारण करंजी आणि कानोले दिसायला थोडेफार सारखेच असतात, पण चव मात्र वेगळी असते। कारण कानोले हे मी गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो गहू स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। आता हे गहू आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे हे गहू मी धुवून घेते। त्यानंतर आता हे गहू आपल्याला एका चाळणीमध्ये काढायचे आहे, म्हणजे यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। आता अर्धा तास मी ह्या चाळणीमध्ये असेच हे गहू ठेवले होते। त्यानंतर आता हे गहू आपल्याला एका रुमालावरती टाकायचे आहेत, म्हणजे फॅन खाली आपल्याला हे गहू सुकवून घ्यायचे आहेत। हे गहू उन्हामध्ये अजिबात वाळू घालायचे नाही, कारण आपल्याला फॅन खालीच हे गहू सुकवून घ्यायचे आहेत। अगदी 3 ते 4 तास मी हे गहू मस्त असे सुकवून घेतलेले आहेत। त्यानंतर हे गहू आपल्याला गिरणीमधून दळून आणायचे आहे। खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त बारीकही नाही, असं आपल्याला याचं पीठ दळून आणायचं आहे। त्यानंतर आता हे पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे। आता सुरुवातीला आपण चपाती बनवण्यासाठी पीठ ज्या चाळणीने गाळून घेतो त्या चाळणीने गाळून घ्यायचं। नंतर रवा गाळण्याच्या चाळणीने आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचं आहे। 2 वेळेस मी हे पीठ गाळून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये मी पीठ घातलं आणि हे पीठ आपल्याला मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडीशी मोठी ठेवायची, म्हणजे कढई गरम होईपर्यंतच आपल्याला हे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे। त्यानंतर मंद गॅसवरती मस्त खमंग होईपर्यंत हे पीठ भाजून घ्यायचं आहे। इथं गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही। मस्त खमंग असं मी हे पीठ भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठा चम्मच साजूक तूप घालायचं आहे आणि आता हे तुपामध्ये सुद्धा अगदी 1 ते 2 मिनिटच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे, म्हणजे असं पूर्ण हे तूप या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी 1 मिनिट मी हे मस्त असं मिक्स केलेलं आहे आणि खमंग असं आपलं पीठ भाजलेलं आहे। आता हे पीठ आपण काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता मस्त खमंग असं आपलं पीठ तयार झालेलं आहे। हे पीठ आपण काढून घेऊया। आता याच पद्धतीने मी सर्व पीठ भाजून घेते। तुम्ही अगोदर कढईमध्ये तूप घालून हे पीठ भाजून घेतलं तरीसुद्धा चालेल, पण अशा पद्धतीने जर पीठ भाजलं तर अगदी व्यवस्थित हे पीठ भाजले जाते। त्यामुळे मी सुरुवातीला तूप घालत नाही, अगोदर पीठ भाजून घेते त्यानंतर यामध्ये तूप घालते। आता अशाच पद्धतीने मी सर्व पीठ हे भाजून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त खमंग असं आपलं पीठ भाजलेलं आहे। आता हे सुद्धा काढून घेऊया। आता सर्व पीठ मी अशाच पद्धतीने भाजून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे, कारण हे खूप जास्त गरम आहे, त्यामुळे आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आता हे पीठ व्यवस्थित असं थंड झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आता यामध्ये मी पिठी साखर घालणार आहे। आता 1 किलो गव्हासाठी, म्हणजे गव्हाच्या पिठासाठी मी 1 किलो साखर घेतलेली आहे, पिठी साखर। तुम्ही इथं साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे पिठी साखर यामध्ये घालायची। त्यानंतर इथं मी 50 ग्रॅम चारोळी घेतलेली आहे। आता इथं तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता किंवा चारोळी स्किप करू शकता। त्यानंतर हिरवी विलायची कुटून घालायची आणि अगोदर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता उलटण्याने व्यवस्थित हे काही मिक्स होत नाही, त्यामुळे आपल्याला हाताने व्यवस्थित हे असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण साखर या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला 1 वाटी साजूक तूप घालायचं आहे आणि आता परत एकदा पूर्ण असं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं। मस्त पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला हे पूर्ण असं मिक्स करत राहायचं आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता सर्व पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे आता आपलं सारण अगदी बरोबर तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने लाडू तयार व्हायला लागला म्हणजे आपलं सारण व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता आपलं कानोल्याचं सारण तयार आहे। त्यानंतर आता आपण पारीची तयारी करूया। इथं मी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आणि 2 ते 3 चम्मच आपल्याला इथं तूप घालायचं आहे मैद्यामध्ये। आणि आता या तुपामध्ये अगोदर हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आता अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा मैदा भिजवून घ्यायचा आहे, म्हणजे याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। खूप जास्त पातळ अजिबात बनवायचा नाही, आपल्याला थोडा घट्टसरच हा गोळा बनवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आता भिजवल्यानंतर अगदी 2 मिनिट मी हा गोळा मस्त असा मळून घेते, म्हणजे अगदी मऊसूत तयार होतो हा गोळा।
तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला मऊसूत गोळा म्हणजे मैदा भिजवून तयार झालेला आहे। त्यानंतर आता हा कडक पडू नये म्हणून आपल्याला एका कॅरी बॅगमध्ये ठेवायचा आहे, म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हा ठेवायचा आहे। त्यानंतर आता अगदी छोटासा गोळा घेऊन हातामध्ये घेऊन आपल्याला याची पारी लाटून घ्यायची आहे। इथं पारी आपल्याला अशी उभ्या आकारात लाटायची आहे। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशी ही पारी लाटून घ्यायची आहे आणि मस्त पातळ अशी ही पारी लाटून घ्यायची। तुम्ही पाहू शकता एकसारखी मी इथं पारी लाटून घेतलेली आहे। त्यानंतर आता साईडने आपल्याला असं पाणी लावायचं आहे आणि बोटावरती असं उलटी मारून आपल्याला हे दोन्ही कडाया चिपकून घ्यायच्या आहे। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर व्यवस्थित हातामध्ये घेऊन यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे। आपण जे सारण तयार केलेलं आहे ते सारण यामध्ये भरायचं आणि व्यवस्थित असं प्रेस करून आपल्याला हे सारण भरायचं आहे। आता व्यवस्थित असं प्रेस करायचं आणि अगदी काटोकाट आपल्याला हे सारण भरायचं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असं हे सारण भरले जाते। बोटामध्ये व्यवस्थित घेऊन आपल्याला हे सारण भरायचं आहे। इथं तुम्ही करंजीच्या साच्याचा सुद्धा वापर करू शकता, पण अशा पद्धतीने जर बनवले हे कानोले तर खूप छान दिसतात। तुम्ही पाहू शकता। नंतर आता कढईला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि असा कानोला जोडून घ्यायचा आहे। तुम्ही आता असाच कानोला ठेवला तरी सुद्धा चालते, पण मी याला मुरड घालते। आता अशा पद्धतीने आपल्याला याला मुरड घालून घ्यायची आहे आणि दोन्ही बोटांच्या मध्ये असं थोडंसं प्रेस करून आपल्याला हा कानोला बनवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान असा आकार आपल्या कानोल्याला आलेला आहे। तुम्हाला आणखी एक कानोला बनवून दाखवते। अगदी छोटासा आपल्याला गोळा घ्यायचा आहे, खूप जास्त मोठा घ्यायचा नाही आणि त्याची मस्त पातळ अशी आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे। थोडीशी उभ्या आकारात ही पारी लाटून घ्यायची आणि साईडने कडेला थोडंसं पाणी लावून एका बोटावरती घेऊन अशी ही पारी उलटी मारून घ्यायची आणि साईडने असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे, म्हणजे कडेने। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे। चम्मचने व्यवस्थित सारण भरायचं आणि हाताने व्यवस्थित हे प्रेस करत राहायचं। तुम्ही पाहू शकता मी खूप सारं सारण इथं भरलेलं आहे आणि हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं। त्यानंतर कढईला थोडंसं पाणी लावून ह्या दोन्ही कड्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत आणि याला मस्त अशी मुरड घालायची आहे। जर तुम्हाला मुरड घालायला येत नसेल तर तुम्ही असेच ठेवले तरी सुद्धा चालेल। आता व्यवस्थित मी याला मुरड घालून घेतलेली आहे आणि दोन्ही बोटांच्या मध्ये प्रेस करून असा मस्त याला आकार द्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता खूप मस्त असा आकार आलेला आहे। आता अशाच पद्धतीने मी सर्व कानोले हे बनवून घेतलेले आहेत, म्हणजे अगोदर मी 8 ते 10 कानोले बनवून घेतलेले आहेत आणि एवढेच कानोले मी अगोदर तळून घेते। आता कानोले बनवत असताना आपल्याला 8 ते 10 कानोले बनवून एवढेच तळून घ्यायचे असतात, कारण खूप जास्त कानोले जर तुम्ही बनवून ठेवले तर या कानोल्याला भेगा पडतात आणि हे कानोले तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते। त्यामुळे आपल्याला अगदी 8 ते 10 कानोले बनवून घ्यायचे आहेत आणि तेवढेच कानोले तळून घ्यायचे आहेत। मंडळी, आमच्याकडे अक्षय तृतीयेला हे कानोले आवर्जून बनवले जातात। तुमच्याकडे सुद्धा असे कानोले बनवतात का? मला कमेंट करून नक्की सांगा। आता अशाच पद्धतीने मी हे सर्व कानोले तळून घेते आणि तळताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची। खूप जास्त कळकळीत तेलामध्ये अजिबात तळून नाही घ्यायचे। मंद गॅसवरतीच आपल्याला मस्त असे हे कानोले तळून घ्यायचे आहेत। आता मी सर्व कानोले म्हणजे तळून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता खूप मस्त असे आपले कानोले तयार झालेले आहेत। तर मंडळी, तुम्ही माझ्या या पद्धतीने हे कानोले एकदा नक्की बनवून बघा। चवीला खूप छान लागतात आणि हे कानोले गरमागरम जर खायला तर खूपच छान लागतात, पण तसे सुद्धा तुम्ही अगदी महिनाभर हे कानोले आरामशीर खाऊ शकता आणि दह्यासोबत हे कानोले खायला एकच नंबर लागतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आणि मंडळी, तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास एक लाईक नक्की करा, लाईक केल्यानंतर हाईप करा आणि मंडळी, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते। भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।